घरात नेहमी केळी आणल्यानंतर 2 ते 3 दिवसातच ती खूप जास्त पिकते आणि जास्त पिकलेली केळी कुणी खात देखील नाही। तर अशी जास्त पिकलेली केळी आपण फेकून देतो। तर ती फेकून न देता जास्त पिकलेल्या केळीपासून एकदम झटपट होणारी आणि एकदम पौष्टिक अशी बर्फी कशी बनवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी आपल्याला इथे 1 वाटी गूळ बारीक किसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हा गूळ आपल्याला छान असा एकजीव करून घ्यायचा आहे आणि 10 ते 15 मिनिटे असाच भिजत ठेवायचा आहे। आता आपण पिकलेली 3 केळी घेणार आहोत। इथे बघू शकता खूप जास्त पिकलेली आहे ती केळी। आता याचे साल काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे सर्व केळीचे साल काढून झालेले आहे। तर एक चाकू घेऊन आपल्याला ही केळी एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे। केळी कट झाल्यानंतर आपल्याला इथे एक काटे चमचा घ्यायचा आहे आणि त्याने ही केळी एकदम बारीक अशी स्मॅश करून घ्यायची आहे। इथे बघू शकता एकदम छान अशी स्मॅश करून घेतलेली आहे। आता कढईमध्ये 1 चमचाभर साजूक तूप गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट भाजून घेऊयात। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता। गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठ छान असं परतून घ्यायचं आहे। तर या तुपामध्ये गव्हाचं पीठ एकदा परतून घेतल्यानंतर यामध्ये मी आणखी साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। साजूक तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता। पण साजूक तुपामध्ये हे पीठ भाजल्या गेल्यामुळे या बर्फीला छान अशी टेस्ट येते। तर 2 ते 3 चमचे साजूक तूप इथे मी वापरलेला आहे। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा रवा टाकून घेतलेला आहे। रव्यामुळे ही बर्फी छान अशी दाणेदार तयार होते। इथे बघू शकता अगदी 6 ते 7 मिनिटे एकदम लो फ्लेमवरच हा रवा मी एकदम छान असा खरपूस भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये स्मॅश करून घेतलेली केळी टाकून घ्यायची आहे आणि केळी देखील या गव्हाच्या पिठामध्ये आणि रव्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे। यामध्ये मी अजून 1 ते 2 चमचे साजूक तूप टाकून ही केळी छान अशी परतून घेतलेली आहे। इथे बघू शकता आपल्याला 3 ते 4 मिनिटे ही केळी छान अशी घट्ट गोळा होईपर्यंत परतून घ्यायची आहे। तर केळी छान अशी परतलेली आहे। आता यामध्ये आपण गूळ व पाण्याचं जे मिश्रण करून घेतलं होतं ते गाळून टाकून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण गाळूनच टाकायचं आहे, त्यामुळे गुळातील कचरा काड्या काही घाण असेल तर ती निघून जाईल। आता आपल्याला हे मिश्रण सर्व छान असं परतून घ्यायचं आहे। अगदी 1 ते 2 मिनिटातच हे मिश्रण एकदम घट्ट व्हायला सुरुवात होते। इथे बघू शकता याचा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर अशाच एकदम लो फ्लेमवरच आपल्याला हे सर्व मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी अजून 1 ते 2 चमचे साजूक तूप टाकून घेत आहे आणि हे मिश्रण छान असं पुन्हा या तुपामध्ये परतून घेत आहे। इथे बघू शकता तुपामुळे या बर्फीची टेस्ट अगदी दुपटीने वाढते। आता यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेऊयात आणि ते देखील परतून घेऊयात। थोडेसे ड्रायफ्रूट आपण गार्निशिंगसाठी बाजूला ठेवूयात। तर 2 ते 3 मिनिटे आपण हे मिश्रण छान असं परतून घेतलेलं आहे। इथे बघू शकता या मिश्रणाने आता कढई सोडायला सुरुवात केलेली आहे। याचा अर्थ हे मिश्रण छान असं शिजलेलं आहे। आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि एका डब्याला तूप लावून घ्यायचं आहे। तुम्ही ते ताटाला तूप लावून देखील त्यामध्ये हे मिश्रण सेट करून घेऊ शकता। आता ह्या डब्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि छान असं प्रेस करून हे मिश्रण सेट करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला या मिश्रणाच्या वड्या बनवायच्या नसेल तर तुम्ही असा गरमागरम शिरा म्हणून देखील खाऊ शकता। गरमागरम देखील हे मिश्रण एकदम छान असं लागतं। आता डब्यामध्ये हे सर्व मिश्रण सेट करून घेतल्यानंतर यामध्ये आपण उरलेले ड्रायफ्रूट टाकून घेऊयात आणि ते सुद्धा हाताने छान असे प्रेस करून घेऊयात। तर आता आपल्याला ही बर्फी सेट होण्यासाठी 1 तास ठेवून घ्यायची आहे आणि 1 तासानंतर याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। 1 तासानंतर तुम्ही बघू शकता बर्फी पूर्णपणे थंड झालेली आहे। आता याच्या सुरीने कडा लूज करून घेऊयात आणि एक डिश घेऊन त्यामध्ये आपण हा डबा उलटा करून हाताने थोडंसं टॅप करून ही बर्फी काढून घेऊयात। इथे बघू शकता एकदम क्लीन असं हे मिश्रण झालेलं आहे आणि एकदम परफेक्ट अशी ही बर्फी तयार झालेली आहे। आता सुरीने आपल्याला ही कट करून घ्यायची आहे। तरी ते मी चौकोनी आकारात या बर्फीच्या वड्या पाडून घेणार आहे। दिसायला जेवढी ही बर्फी छान दिसते तेवढी टेस्ट देखील खूप छान आहे आणि यामध्ये गुळाचा आणि गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे, त्यामुळे पौष्टिक देखील नक्कीच आहे। इथे बघू शकता एकदम परफेक्ट आणि दाणेदार अशी ही बर्फी तयार झालेली आहे। इथे बघू शकता एकदम परफेक्ट दाणेदार अशी ही बर्फी तयार झालेली आहे।
तर आता ही बर्फी एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। चला तर मग पिकलेल्या केळीपासून एकदम जबरदस्त अशी बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।